या प्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे शिष्य रामलाल बाबा गेंदाई भोपळे महाराज यांनी स्वच्छता, श्रमदान, आंधळ्या पांगळ्यांना अन्नदान, मेवाड पूरग्रस्तांना मदत अशी विविध सामाजिक कार्यक्रम संत रामलाल बाबाजींनी केले। त्याचीच परंपरा नारायण महाराज म्हेत्रे हे 2000 पासून चालवत आहे। संत रामलाल बाबा यांनी 56 वर्ष हरिनाम दहिगाव येथे चालवला। या त्यांच्या पुढील वारसा नारायण महाराज म्हेत्रे माजी सैनिक सिंदखेड राजा हे चालवत आहे। त्यांनी गावातील या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन वृक्षारोपण केले। नारळ आणि विविध फुला झाडांचे वृक्षारोपण शाळा आणि गाव परिसरात तसेच सामाजिक मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। नमस्कार, मी रमेश ज्ञानसिंग राजपूत। मी पोलीसमध्ये 1993 ला भरती झालो व 2025 ला 31 तारखेला सेवानिवृत्त झालो आहे। माझ्यासोबत जे उभे आहेत ते सिंदखेड राजाचे माजी सैनिक आहेत व ही आमची हरिनाम सप्ताहाची 81 वर्षाची परंपरा आहे। सद्गुरू गाडगे महाराज हे स्वच्छता अभियान हमेशा राबवत असत, तर त्यांचे शिष्य सद्गुरू रामलाल महाराज संत गेंदाई हेही त्याच पद्धतीने स्वच्छता अभियान, गोरगरिबांना कपडे या पद्धतीचे उपक्रम राबवित असत आणि तोच उपक्रम आम्ही तसाच कार्यान्वित करत तो उपक्रम आता सध्याही राबवत आहोत। त्याच माध्यमातून काही सामाजिक कार्य झाले पाहिजे हा सप्ताहाचा हरिनामासोबतचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यात आम्हाला ग्रामपंचायतीने मोठे सहकार्य केले व आमच्या सोबत येऊन आणि त्यांच्या सहकार्यातून वृक्षारोपण फार सुंदर केलेलं आहे। त्यात विविध प्रकारची झाडे, फळांची झाडे, फुलांची झाडे अशा विविध प्रकारची झाडे लावून गाव शोभिवंत केलं आहे। रेवणनाथ कचरू मनगटे दहीगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी सरपंच, उपसरपंच दहीगाव। आमच्या विशेष ग्रामपंचायत बॉडीतर्फे व गावातील हरिनाम सप्ताह रामलाल बाबा गेंदाई यांच्या सप्ताह चालू असल्यानिमित्ताने आम्ही एक नवीन पाऊल उचललेले आहे वृक्षारोपणचे आणि त्या अनुषंगाने आमचे 120 झाडं आहेत, तर आमचा ध्येय 250 झाडं लावण्याचं आहे। तरी सर्व गावातील नागरिकांनी आम्ही एक चांगल्या रीतीने आणि सगळ्याच्या सहकार्याच्या माध्यमातून गावातील 250 झाडं लावायचे आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि ते जगवायचे पण आहे आम्हाला।